नमस्कार। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी धुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांशी साधला संवाद। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी धुळे येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भेट दिली। दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले। दरम्यान डॉक्टर उईके नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नाशिककडे जाताना त्यांनी धुळ्यात या प्रकल्प कार्यालयात भेट दिली। यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले। दरम्यान येत्या 7 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील आश्रम शाळांमध्ये मंत्री, राज्यमंत्री, आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी आणि मंत्रालयीन अधिकारी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले। राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाप्रती खूप चांगले धोरणात्मक निर्णय झालेले असल्यामुळे यानंतर वसतिगृहात राहणारे, वसतिगृहात न राहणारे आश्रम शाळांमधील सर्व विद्यार्थी नियमितपणे डीबीटी मिळेल अशा प्रकारचा मी संकल्प केला आणि ते निश्चित पूर्ण करेल अशा प्रकारचा आश्वासन। आणि दिनांक 7 तारखेला 7 फेब्रुवारीला महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी आश्रम शाळा, सर्व अधिकारी, मंत्री, सचिव पूर्ण दिवस आश्रम शाळेमध्ये थांबून त्या ठिकाणी मुक्काम करणार आहे।